नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरजेत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची मैदानावर जोरदार फटकेबाजी. युवा नगरसेवक निरंजन आवटी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत भावी महापौर निरंजन आवटी असे सूचक वक्तव्य आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केले. टीम निरंजन प्रोफेशनल लीग या भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक संदीप आवटी, नगरसेवक खम्माळी, फारुख जमादार, बाबासाहेब आळतेकर, दयानंद खोत, नितेश कांबळे, बंडू उर्फ विवेक शेटे, महादेव नलावडे, अजित दोरकर, रवी अटक, मुकेश मधभावीकर, सचिन जाधव तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः मी शुभेच्छा देतो. आज आपले नगरसेवक राजकीय नगरसेवक निरंजन आवटी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपल्या मिरजमध्ये निवडीची या ग्राउंडवरती इथं क्रिकेटचे सामने भरवले. 16 संघ आले. खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि निरंजनचं तसं म्हटलं तर सांगली मिरज महानगरपालिकेमध्ये एक चांगला लाखा नगरसेवक म्हणून तिथे मान्यता आहे. आणि त्या मान्यतापोटीच आज हे सामने आज सगळे वॉर्डचे मला वाटतं मिरजचे सगळ्या टीम इथं उपस्थित राहिले. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज इथं आमचे सहकारी विरोधात नाही मनोज बाबासाहेब उपस्थित आहे. आमचे नेते बापू इथं उपस्थित आहेत. नगरसेवक निरंजन असतील, दया असेल, बाकी माळीसाहेब असतील, शेट्टीसाहेब असतील, त्यामध्ये कांबळे साहेब असतील, नरोडे साहेब असतील, बाळासाहेब आळतेकर असतील, आपले आळतेकर असतील, बाकी सगळेच, फारुख असेल, बाकी सर्व एवढ्या ताकदीनं शुभेच्छा देण्यासाठी तो उपस्थित राहिल्या. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी लोकप्रतिनिधी या नात्यानं निरंजन आवटी याला मी शुभेच्छा देतो, ढेर साऱ्या शुभेच्छा देतो. असंच तुझं काम बघायला आम्हालाही संधी मिळत राहू दे या दृष्टिकोनातून निश्चित तू चांगलं काम करतोस आणि निश्चित आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहे. त्यामुळं काहीतरी वेगळा कायापालट करण्याचा ध्येय तू धरलेलं आहे मिरजेचं, त्या पद्धतीने आपण पुढं करण्याचा निश्चित प्रयत्न करूया. आता टीम कामाची आहे. टीम बोलणारी नाही आहे, काम करणारी टीम आता अशी सापडलेली. पण निश्चितच ज्या जनतेनं आपल्याला आशीर्वाद दिले, ज्या जनतेनं आपल्याला मान्यता दिली, त्या जनतेला कुठेही कमी पडू द्यायचं नाही. सुखसोयी सगळ्या उपलब्ध करायच्या आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करूया. एवढंच मी सांगतो. हीच तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा असते. आणि त्या माध्यमातून काम करताना सगळ्या नगरसेवकांनी त्यामध्ये मैनुद्दीन बागवान पण आले, त्यामुळे त्यांना बाजूला ठेवून चालत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून विरोधक हा संपला. आता विरोधकाचं माध्यम नाही. आता सगळ्यांनी मिळून ताकदीनं हा ह्या पक्षाचा तो त्या पक्षाचा तो त्या पक्षाचा असं म्हणून चालणार नाही. सगळ्यांनी विकासाच्या माध्यमात आलं तर जोडे बाहेर ठेवावे लागतील आणि ताकदीनं आपल्याला उभं राहायला लागेल आणि आपण सगळे उभं राहूया. आणि एक नगरी जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाहून प्रशांत इथं संपन्न झालेली नगरी तिला चांगलं रूप देण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करूया. या दृष्टिकोनातून आज निरंजन तुझ्या वाढदिवसाबद्दल कार्यक्रम करताना खूप आनंद होतोय. म्हणून तुला ढेर साऱ्या माझ्या कुटुंबियाच्याकडून, तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं, आपल्या पक्षाच्या वतीनं ढेर साऱ्या शुभेच्छा तुला देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला मॅच सुरू करून घ्या. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं, सर्व मान्यवरांचं हार्दिक असे आभार आहेत. खास करून मान्य डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे हार्दिक आभार. आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. हार्दिक आभार असतात आपल्या सर्वांची.